धन्यवाद सुशांत दादा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता पण आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचे सर्व सामने जिंकलेत. दुर्वेश गोवारे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. सुशांत पाटील यांच्याशी संपर्क साधा. दुर्वेश गोवारे. चला इतरत्र असणारे सर्व प्रेक्षक वर्ग आणि इतर खेळाडू विनंती असेल की आपण सीमारेषापासून 2 फूट बाहेर उभं राहा. मैदान खाली करा. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. अजित 11 कामोटे ब्लास्टर विपक्ष मोर्या 11 कामोटे या दोन संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला मॅच पाहायला मिळते. येणारा सामना आतापर्यंत जे 2 फेरींचे सामने जिंकून गेलेत ना ते सर्व टीम्स मात्र नक्कीच त्या ठिकाणी ट्रॉफीचा मानकरी होताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवशंभो 11 कामोटे संघाला 73 धावा केल्यानंतर मात्र आपल्याला त्या ठिकाणी हायएस्ट स्कोरचा बाय मिळताना पाहायला मिळते. आणि म्हणून इथे अजित 11 कामोटे ब्लास्टर आणि मास्टर सूर्य 11 कामोटे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय आणि मॅचला प्रारंभ होते. अजित 11 कामोटे ब्लास्टर फलंदाज पाठवा. हॅलो. चंदू आणि सुशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. सूर्यास्ताची वेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आणि अर्जुन म्हटलं की अगदी महाभारतातील एक वाक्य आठवतं. अर्जुना बघतो जयद्रथ. श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश करावा. इथं पहिला चेंडू आणि अर्जुनाला इथे पंकज म्हणतोय अर्जुन तो बघ चेंडू. त्याच्या बॅटवरती चेंडू आदळून पहिलाच धक्का पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोर्या 11 कामोटे संघ एक चांगला तगडा संघ या ठिकाणी चंदूचा विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळलं. चंदू जातील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओंकार भगत. ते सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान पंचांकडे दाद मागितली जाते वाईट चेंडूसाठी, परंतु सुरुवात तर मी म्हणेल नक्की सुरेख होताना पाहायला मिळते कारण फक्त 2 षटकांचा सामना असणार आहे. त्यामुळे पहिला षटक टाकण्यासाठी अर्जुन बेदी यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि चांगली गोलंदाजी करताना अर्जुन बेदी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू इथे उजव्या बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु अपयश प्राप्त होते. फक्त 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. गरज असणार ती मोठ्या मोठ्या फटक्यांची, परंतु तो मोठा फटका येताना पाहायला मिळत नाहीये. आजच्या दिवसभरामध्ये अगदी गोलंदाजांची त्या ठिकाणी धोबी पछाड फलंदाजांनी करून टाकली. गोलंदाजांना आपण अगदी लांब लांब उत्तुंग फटके खाताना पाहिलं. तू रोहन पाटील त्या गोष्टीला अपवाद आहे. रोहन पाटीलने चांगली गोलंदाजी केली आणि म्हणून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आधीच्या सामन्यात घेतलाय. इथे सुशांतच्या बॅटमधून थांबलेले फटके, इथे थांबत राहिलेले फटके आता मात्र आकार घेताना पाहायला मिळतात. चांगला फटका सुशांतच्या बॅटमधून. आक्रमण अर्जुन बेदीवरती चांगला. जितका सुरेख चेंडू ना तितकाच तगडा फटका पाहायला मिळतो 6 धावांसाठी. चांगला फटका. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत फटका फसतोय आणि इथे दुसऱ्या धावेची संधी. नारायण गायखे मिडॉनचा क्षेत्ररक्षक अगदी कव्हर देण्यासाठी पहा कुठे पाहायला मिळतोय. मोर्या 11 कामोटे संघाचं क्षेत्ररक्षक आहे कुठे मिडॉनला आणि कव्हर द्यायला आलाय कुठे गोलंदाजाच्या कार्पेट झोन मध्ये. याला तर म्हणायचं क्रिकेट.
ओमकार साठीचा चेंडू खोलवर पद्धतीचा ढकलून खेळला गेलं एका हाताने, सिंगल धाव, कुठलाही मोठा फटका नाही. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. धाव फलकावरती 9 धावा. म्हणजे आता येणारे जे चेंडू असतील त्यांच्यावरती मोठमोठे आक्रमक फटके. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या रोहन पाटीलनं या ठिकाणी शेवटचं षटक मोरया 11 कामोटे संघाकडनं दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये हाताळलं होतं. त्याच्या हातामध्ये विश्वासानं चेंडू दिलाय आणि सामना करील ओमकार. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. रोहनचा पहिला चेंडू ओमकारसाठी. ते अंग झटकी शॉट पाहायला मिळते ओमकारच्या बॅटमधून. एक बॅटीला सुरेख फटका बसत नाही. अगदी जेवढ्या चेंडूचा त्या वेगाचा तो विचार करतो ना, अपेक्षा ठेवतोय, त्या अपेक्षेने चेंडू त्याच्याकडे जात नाही असं वाटतंय. रोहन इथं कमाल करतोय. रोहन फसवे चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहे. परत एकदा आता डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉल पाहायला मिळते. अवांतर धावेने भरवते आणि धावफलक जाते 10 या आकड्यावरती. 10 धावा पाहायला मिळतात. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोरया 11 कामोटे संघासमोर तगडं आव्हान ठेवावं लागेल. खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला खोदून काढले आणि हैदर त्या ठिकाणी चेंडू खाली येताना पाहायला मिळतात. तोपर्यंत 2 धावांचा प्रयास. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 12 धावा धाव फलकावरती. अगदी सिद्धी जवाहरनं पन्हाळगडाला वेढा टाकावा ना, तसा वेढा मोरया 11 कामोटे संघाने या 2 फलंदाजांच्या भोवती टाकला आहे. पहा इथे काय पाहायला मिळते. विकेटचं पतन, अगदी हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज ओंकार अगदी अपेक्षेप्रमाणे मात्र ओंकार कामगिरी न करताना मैदानाच्या बाहेर जातो. आणि आता रोहन पाटीलला आहे ना, या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाला थांबवण्यासाठी काहीतरी वेगळी युक्ती करावी लागेल. कारण हा जो मेहमूद नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय ना, त्या खेळाडूने आतापर्यंत अशी कामगिरी केली की तो ज्या वेळेस फलंदाजीसाठी आला ना, त्याने प्रत्येक पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. ज्या वेळेस बॅटिंगला आलाय प्रत्येक पहिला चेंडू फेस करताना त्याने षटकार ठोकलाय. आज ते पाहायला मिळणार का? मेहमूद फलंदाजीवरती रेडी. रोहन पाटील व्हेरिएशन, जो पेस फलंदाजाला हवा आहे ना, तो पेसच फलंदाजाला या ठिकाणी दिला जात नाही. आणि अगदी बोटांवरती मी तर म्हणेल की चेंडूला नाचवले, त्या चेंडूला नाचवता नाचवता फलंदाजांनाही नाचवले. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न अपयशी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि कुठल्याही प्रकारची धाव नसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार सुशांतला पुन्हा माघारी येऊन नव्याने सुरुवात करावी लागेल. नॉन स्ट्राईक एंडवरती शेवटचा चेंडू. रोहननी 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा दिलेल्या. ही 4थी धाव पाहायला मिळते आणि या 5व्या धावेसाठी आटापिटा रोहनच्या षटकामध्ये आल्या 5 धावा. धाव फलक 14 या आकड्यावरती. विजयासाठी 15 धावांची गरज. वा, सामना लवकर संपणार. एका षटकात मोरया कामोटे 11 फिनिश. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा खेळ जरी उत्साह असला तरी क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्य कुणी सांगू शकत नाही. ते कुणाला सांगता आलं नाही. कुठल्या घडीला कुठल्या क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये अचूक भविष्य कुणीही सांगू शकत नाही असं म्हटलं जातं. कारण हा क्रिकेटचा खेळ कधी काय होईल, कधी कुठली अवदसा पाठी लागेल
या क्रिकेटच्या खेळामध्ये सांगू शकत नाही. 6 चेंडूमध्ये 6 षटकार येतात तर 6 चेंडू पूर्ण डॉटही जातात. चला अजित 11 कामोटे ब्लास्टर रणनीती करून घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विशाल फदाले शिवशंभू 11 कामोटे आपण समालोचन कक्षामध्ये येऊन थांबा. जसे तिकडे विजयाची ध्वजा उंचावली जाईल ना तर इकडे टाकून आपण कॉइन करून घेऊ. मित्रांनो खरं तर मी माझ्या मनातून शिवशंभू 11 कामोटे संघाचं कौतुक करेल. गेल्या 3-4 टुर्नामेंट या संघानं जेवढ्या वेळेस या मैदानावरती खेळ केला ना, म्हणजे अगदी रबर बॉल कामोटे प्रीमियर लीग, स्वातंत्र्यवीर चषक किंवा त्या आधीच्या टुर्नामेंट हार जरी पत्करावी लागली असली ना तरी त्या संघाने सहजासहजी हार नाही पत्करली. आणि मॅच सगळ्या अशा झाल्यात की जणू काही मैदानाच्या आतमध्ये आपण मेगा फायनलचा सामना पाहतोय, फायनलचे सामने पाहतो. असे अगदी सकाळी आपण पाहिलं ना, अगदी धावांचा उच्चांक असताना सुद्धा मॉर्निंग टायगर फोर्स आणि मला वाटतं मास्टर सूर्य 11 कामोटे या 2 संघांबरोबर मॅच खेळले आणि त्यांच्या गोलंदाजांनी अगदी धावा दिल्यानंतर सुद्धा त्यांच्या फलंदाजांनी त्या ठिकाणी मात करत त्या धावा कुठून काढण्याचं काम केलं. अप्रतिम दर्जाची फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. गणेश कटके सारख्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी करत संघाला तारण्याचं काम केलं. तर विशाल फदाले आणि प्रणय शेळके या 2 खेळाडूंना त्या ठिकाणी ऑलराऊंडरची भूमिका निभावत आपल्या संघासाठी 100 नव्हे तर 200% देण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रॅच्युलेशन शिवशंभू 11 कामोटे संघ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंकज आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होते. युवराज म्हटलं की मग आपल्याला आठवतो तो भारताचा अष्टपैलू खेळाडू, त्याच्यासारखा अष्टपैलू होणे नाही युवराज सिंग. अगदी रक्ताच्या उलट्या करत असता सुद्धा भारतासाठी खेळणं, आपला अफलातून क्रिकेट दाखवणं, नेशन फर्स्ट हेल्थ सेकंड हे ब्रीदवाक्य त्याच्या खेळातून आपल्याला पाहायला मिळाले. युवराज सिंग 6 चेंडूंवरती 6 षटकार ठोकणारा, अप्रतिम दर्जाची झेल घेणारा, चांगली गोलंदाजी करणारा लेफ्ट आर्म स्पिनर युवराज सिंग म्हणून पाहायला मिळतो. इथे मात्र हा आपल्याला युवराज उजव्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय. पंकज घाडगेसाठी पहिला चेंडू टाकला जातोय. फुल टॉस, फुल टोल चेंडू मिळून आउट ऑफ द 1 लाईन. 6 रन. इट्स अ बिग 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 सिक्सर. वन्स अगेन चौका. 4 रन. पंकज घाडगे रोखोक उत्तर. जास्त वेळ थांबायचंच नाही. विशाल फदाले कम ऑन स्टेज. खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. चेंडू सीमारेषा पार. 14 धावा. एका धावेची गरज असणार आहे, एका धावेची गरज असणार आहे. पंकज घाडगे 3 चेंडू आणि 14 धावा. वाईट आणि मॅच विन. चला पंकज टॉस करण्यासाठी या वेळ नका घेऊ. रोहन पाटील किती दिला बघ ना. 3 विकेट घेतला ना.